उंच पर्वताच्या शिखरावर एका गुप्त गुहेत एक साधू तपस्या करत होता. त्याचे नाव होते विरक्त. वर्षानुवर्षे तो त्या एकांतवासी गुहेत राहत होता, जगाच्या सर्व भौतिक सुखांपासून दूर. त्याचे शरीर कठीण झाले होते, त्याचे केस आणि नखे लांब झाले होते, पण त्याचे मन शांत आणि स्थिर होते. विरक्ताचा एकच ध्येय होता मोक्ष. त्याने सर्व भौतिक सुखे सोडून दिली होती. त्याने सर्व इच्छा आणि आसक्ती सोडून दिल्या होत्या. त्याचे जीवन केवळ तपस्या आणि ध्यान यावरच केंद्रित होते. सकाळी सूर्योदयापासून रात्रीच्या अंधारपर्यंत तो ध्यान करत असे, भगवंताचे स्मरण करत तसे. तो कमीत कमी अन्न आणि पाणी घेत असे. त्याचे शरीर दुर्बल होत होते, पण त्याचा आत्मा मजबूत होत होता. एकदा एका राजाने त्याच्या तपस्येची कहाणी ऐकली आणि त्याला भेटायला आला. राजा त्याच्या समृद्धी आणि शक्तीने असंतुष्ट होता. विरक्ताने राजाला सांगितले की खरा आनंद भौतिक वस्तूंमध्ये नाही तर आत्म्याच्या शांतीत आहे. त्याने राजाला तपस्या आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला. राजा प्रभावित झाला आणि त्याने आपले राज्य सोडून तपस्या करण्याचा निर्णय घेतला. विरक्ताची तपस्या अनेकांना प्रेरणा देत राहिली, त्यांना आत्म्याच्या शोधात प्रवास करण्यास प्रेरित केले.